आणि आजच्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। पंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित शहानी शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिल्यानंतर 4 जूनला 30 लाख कोटींचे नुकसान झालं। हा शेअर बाजारातील सगळ्यात मोठा घोटाळा। घोटाळ्याची संसदीय समितीमार्फत चौकशी करा, राहुल गांधी यांची मागणी। राज्य सरकारने दुधाचा दर न वाढवल्यामुळे उपोषण करणार, दौंडमध्ये सुप्रिया सुळे यांची घोषणा। न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकले सुप्रिया सुळेंचे बॅनर। कार्यकर्त्यांकडून न्यूयॉर्कमध्ये सुप्रिया सुळेंच्या अभिनंदनाचे बॅनर। निवडणूक काळामध्ये किरण सामंत उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना भेटले। भाजप नेते निलेश राणे यांचा गंभीर आरोप। विधिमंडळाचं अधिवेशन लांबणीवर। 10 जूनला होणारं राज्याचं अधिवेशन 27 जूनला होणार, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ पण पारंपरिक भाजपचा, तो आम्हाला परत मिळावा आणि तो आम्ही घेणार, निलेश राणेंचा दावा। जळगावच्या वर्तमानपत्रामध्ये एकनाथ खडसेंच्या जाहिरातीने चर्चांना उधाण। टायगर अभी जिंदा आहे अशा आशयाची जाहिरात। जळगावच्या राजकारणामध्ये खडसेंचा अद्यापही प्रभाव असल्याचं सांगण्याचा प्रयत्न। ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या वरळीमध्ये लीड मिळाल्यामुळे भाजपकडून बॅनरबाजी। लोकसभेचा बदला विधानसभेमध्ये घेऊ, बॅनरवर उल्लेख। नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांचे मानले आभार।